संत म्हणतात बाबा, देवाला पाहिल्यानंतर आमचं सुख नुसतं आम्हालाच सुख झालं नाही तर आमचं सुख सहित सुखावून गेलं. सुख सुखावून गेलं. डोळ्याची भूक नवजे माझ्या कशामुळं तर जिने गोड तीन अक्षराचा रसनामृत जयास फिके पुढे. एवढा देवाचं नाम स्मरण गोड आहे. नुसतं गोडच नाही, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा उच्च प्रतीचं नाम आहे. गोडही आहे आणि चांगलंही आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले. कपिकुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. घेताना मग विठोबाचे पर्वत जळती पापाचे. एवढं नामामध्ये ताकद आहे म्हणून नाम घेतल्यानं काय होतं तर आपलं सर्व न कळत झालेले पाप जळून खाक होतात. आणि म्हणून नामस्मरण एवढंच नाही तर ते देवाला आवडतं म्हणून घेतलं पाहिजे. काहीच नाही देवाला आवडत, फक्त रात्रंदिवस भजन करणारा भक्त देवाला आवडतो म्हणून आपल्याला त्याचा प्रकार सांगितले. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज आम्हाला कळालं नामाचा उच्चार तुम्ही रात्रंदिवस घ्या म्हणताय, देवाला हे आवडतंय, तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण एवढ्यावर देवाचं समाधान आहे का? संत म्हणतात एवढ्यावर समाधान नाही. नुसतं नाम घेतल्यानं देवाला समाधान प्राप्त होत नाही, तर त्या भक्ताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळाला चंदनाचा टिळा आणि दुसऱ्या एकी वैष्णवाईकी हृदयामध्ये कळवळा असणारा भक्त देवाला आवडतो म्हणून महाराज आपल्याला दुसऱ्याचे